प्लीज, कारण सामना खूप महत्वाचा आहे. गोलंदाजी एंड वरती येतोय. गोलंदाज राहुल ना, प्रथमेश राहुल शानी या नावाने ओळखला जातो. हा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आहे. पाहूया आणि स्ट्राईक एंड वरती दिसतोय तो प्रशांत बाबल. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय मळे संघाकडून. पहिला चेंडू, अकुटप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारला जातो. हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि कोणती चूक होत नाहीये आणि या पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. एक मोठा हादरा बसतोय तो जय बजरंग मळे या संघाला. प्रशांत बाबलच्या स्वरूपात 0 या धावसंख्येवरती. इंद्रजित काय झेल पकडतोय, सुंदर झेल घेतोय. प्रथमेश राहुललाही पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट प्राप्त होते. पाहूया दुसरा चेंडू कोण खेळणार आहे, कारण 18 चेंडूंचा सामना आहे. 18 चेंडूंमध्ये पाहिलं होतं आपण तारकर्ली आणि कालवी बंदर या दोन संघांमध्ये सामना झाला होता. फक्त विजय 23 धावांचं लक्ष होतं आणि ते करताना नाकीनऊ आले होते या मैदानावरती. आणि या पहिल्या चेंडूवरती गडी बाद. प्रथमेश राहुल गोलंदाजी एंड वरती. कल्पेश साळगावकर येतोय, प्रशांतची जागा घेतोय. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. प्रथमेश चेंडू खाली येतोय. सुंदर इंद्रजित झेल पकडतोय. सलग 2 चेंडूवरती इंद्रजित झेल पकडतोय. काय क्षेत्ररक्षण करतोय महापुरुष देवबागचा हा खेळाडू. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद. खूप मोठं दडपण दिसतंय. मोठे फटके खेळायचे, धावसंख्या होत नाहीये, विकेट जात आहे. 2 चेंडूवरती 2 गडी बाद होत आहेत. प्रशांत बाबल आणि कल्पेश साळगावकर 0 या धावसंख्येवरती दोन्ही गडी आपल्याला माघारी परतताना दिसत आहेत मागच्या चेंडूवरती आणि आताचा चेंडूचा विचार केला तर. पण काय गोलंदाजी करतोय प्रथमेश उर्फ शानी राहुल. सुंदर गोलंदाजी. देवबाग संघाचा हा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. कुठेतरी अजून 16 चेंडू शिल्लक आहेत. जवळजवळ 22-25 जरी धावसंख्या झाली, कारण दुसऱ्या फेरीचे सामने आहेत. दोन्ही संघ या ठिकाणी आपल्याला तुल्यबळ पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जरी कमी झाली तरी कोणताही संघ कमी पडणार नाही आहे, कारण त्यांच्याकडे तेवढ्या ताकदीचे गोलंदाज असतात. मात्र कुठेतरी विकेटवर उभं राहावं लागेल मळे या संघाला. पुढचा चेंडू रावळेचा, मोठा फटका आणायचा होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक उमेश मात्र या ठिकाणी अवांतर 22 स्वरूपात या ठिकाणी डाव्या यष्टीकडे चेंडू फेक करतोय आणि 1 धाव मिळते 22 स्वरूपात. धाव संख्या होते ती 2 गडी बाद 1 धावा. ही एक धाव महत्वाची आहे चालू सामन्यामध्ये. आपण विचार केला मागच्या सामन्याचा तर 1 धाव महत्वाची आहे. स्ट्राईक एंड वरती दिसतोय फलंदाज सुमित जातेकर. प्रथमेश राहुल काय गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद. तिसऱ्या चेंडूवरती अवांतर 1 धाव. म्हणजे 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आणि 2 गडी बाद झाले. प्रथमेश राहुल गोलंदाजी एंड वरती. सुमित जातेकरला जबाबदारी घ्यावी लागेल. सुंदर चेंडू, सुंदर फटका पाहायला मिळतोय. पाहूया त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि कविराज हा झेल टिपतोय. सुमित जातेकर मात्र 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. मागचे 2 झेल इंद्रजितने पकडले होते, त्याचा सक्का भाऊ आपल्याला कविराज त्या ठिकाणी 1 झेल पकडताना दिसतोय. कदाचित हे सर्व झेल 2च खेळाडू पकडणार की काय असं वाटतंय. पण मळे संघ अजून सुद्धा 3 गडी बाद 1 धाव आणि हे तिन्ही फलंदाज शून्यांवरती. कुठेतरी खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. पण काय गोलंदाजी करतोय देवबाग संघाकडून प्रथमेश राहुल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद, तिसऱ्या चेंडूवरती 1-22 स्वरूपात अवांतर धाव आणि चौथ्या चेंडूवरती गडी बाद. काय गोलंदाजी होते. कोणताही खेळाडू खेळपट्टीवरती उभा राहताना दिसत नाहीये. ती जबाबदारी घेतोय का हा नवीन आलेला फलंदाज स्वप्नील मंचेकर. मोठी खेळी करावी लागेल. 1-2 धावा घेता घेता
आम्ही सांगल्याप्रमाणे तसंच करताना दिसतोय, कारण गरज आहे, संघाला गरज आहे. 3 मोठे खेळाडू बाद होत आहेत. 1-2 धावा करता करता 15-20 धावांचं लक्ष्य जरी पार झालं तरी सुद्धा आपल्याकडे गोलंदाज आहेत. धावसंख्या होते ती 3 गडी बाद 2. पहिलं षटक चालू असताना दाद दिली पाहिजे प्रथमेश राऊळ याच्या गोलंदाजीला. शेवटचा चेंडू कदाचित असू शकतो, पण तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे तो. पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता आणि हीच मोठी चूक असते. आपले 3 फलंदाज खंदे फलंदाज बाद झालेले आहेत. जरी 3 षटकाचा सामना आहे तरी 1-2 धावा घेता घेता स्कोर बोर्ड हलता ठेवला तरी धावसंख्या चालू राहते. पण सध्या तरी परिस्थिती षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 3 गडी बाद 2 धावा. सुंदर गोलंदाजी प्रथमेश राऊळेची. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते. दुसरं षटक कोण घेऊन येतोय पाहूया. स्वप्नील स्ट्राईक एंड वरती उमेश येरागी. बऱ्याच वर्षांनी गोलंदाजी करताना आपल्या पाहायला मिळतोय. आता पाहूया शेवटचे 12 चेंडू. धावसंख्या फक्त 3 गडी बाद 2 धावा. प्रथमेश राहुलचं पहिलं षटक 3 गडी बाद केले 2 धावा दिल्या. उर्वरित 12 चेंडूंवरती जरी 20 धावा आल्या किंवा 15-17 धावा जरी झाल्या तरी टार्गेट आपल्या गोलंदाजांना आपण देऊ शकतो. पण संयमी फलंदाजी करावी लागेल. खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. उमेश येरागी गोलंदाजी एंडवर. स्वप्नील स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो. पहिला चेंडू हा निर्धाव फेकताना दिसतोय उमेश येरागी. स्वप्नील स्ट्राईक एंड वरती खूप जकडून ठेवलाय. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू. काही समजत नाहीये. थोडासा उंची देतोय, स्विंग करतोय, हवेमध्ये स्विंग होत आहे चेंडू. पहा किती या ठिकाणी क्रिकेट गोलंदाज गाजवू शकतो. मागच्या सामन्यामध्ये मागच्या पहिल्या फेरीमध्ये फलंदाजांनी ही खेळपट्टी गाजवली होती, पण आता गोलंदाज गाजवताना दिसत आहेत. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. डाव्या एसटीवरून उजव्या एसटीकडे जातोय. एसटी रक्षक कोंबुर्लेकर आपलं काम चोख करतोय. एका खेळाडूला जकडून ठेवण्यात आलेला आहे. 3 गडी बाद 2 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू उमेश येरागी. स्वप्नील स्ट्राईक एंडवर. थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू होतो आणि धावचीचा धोका होतोय काय. स्वप्नील या ठिकाणी धावचीत होतोय आणि 4था हादरा बसतोय तो मळई या संघाला. 2 या धावसंख्येवरती 4था गडी बाद होतोय. काय म्हणावं लागेल, कारण 18 चेंडू असताना सुद्धा 1-2 धाव घेता घेता या ठिकाणी घेतली गेली असती. पण खरोखरच सुंदर गोलंदाजी प्रथमेश राऊळची पहिल्या षटकामध्ये आणि आता करतोय गोलंदाजी तो उमेश येरागी दुसऱ्या षटकामध्ये. मी म्हटल्याप्रमाणे आता निखिल भाबलला जबाबदारी घ्यावी लागेल. काही चेंडू शिल्लक असतील. 8 चेंडू निखिलची स्वप्नीलची जागा घेतोय तो प्रवीण. निखिल बाबलला जबाबदारी घ्यावी लागेल. काही चेंडू शिल्लक आहेत. कदाचित मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकातील. म्हणजे 8 चेंडू अजून शिल्लक आहे. धावसंख्या फक्त होते ती 2. पुढचा चेंडू वारंवार या ठिकाणी बीट होताना दिसतोय आणि गडी बाद होताना दिसतात. दडपण खूप घेऊन चाललाय जय बजरंग मळई आणि सलग या ठिकाणी निखिल बाबल बाद होतोय. म्हणजे 5वा हादरा बसतोय तो फक्त 2 या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी करतोय. 5 चेंडू निर्धाव टाकतोय आणि 2 गडी बाद करतोय उमेश येरागी. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. अजूनही सामना फिरू शकतो. आपण 7 चेंडूंचा सामना अजून बाकी आहे. पहिल्या इनिंगचा 7 चेंडूंवरती जरी 15-10 धावा आल्या तरी सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. पण सध्या तरी मळई हा संघ बॅकफुटच्या दिशेने पाहायला मिळतोय. कुणीही फलंदाज धाव खेळपट्टीवरती उभा राहताना दिसत नाहीये. 1 धाव अवांतर आणि 1 धाव केली होती ती सुमित जातेकर याने. बाकीचे सर्व खेळाडू 4 खेळाडू 0 धावसंख्येवरती पॅव्हेलियन मध्ये परतताना दिसले आपल्याला.
प्रवीणला ती खेळी करावी लागेल. प्रतीक शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील सुंदर चेंडू ब्लॉकचा चेंडू होता. ताकदीचा फटका खेळतोय लॉंगांच्या दिशेने एक धाव घेतली जाते. कविराज चेंडू खाली येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण एका धावेवर समाधान आणि हे षटक फक्त या ठिकाणी एका धावेसाठी देतोय तो उमेश यरागी आणि 2 गडी बाद करतोय. सुंदर गोलंदाजी उमेश यरागी याची. धावसंख्या होती 5 गडी बाद 3 धावा. 5 गडी बाद 3. अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंवरती 10 धावा झाल्या, 12 धावा झाल्या, तरी सुद्धा 18 चेंडूंनी 18 धावांचं लक्ष राहू शकतं आणि तेवढी क्षमता आहे प्रवीणकडे. पाहूया प्रवीण काय करतोय. केरवडा आणि कालवी बंदर दोन्ही कर्णधार आपण या मधल्या इनिंग मध्ये आपण टॉस करून घेतोय. प्लीज वेळ खूप कमी आहे. सूर्य मावतीकडे जाताना दिसतोय. आपलं सहकार्य महत्वाचं असेल आणि शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन येतोय तो गोलंदाज तेजस. हे 6 चेंडू महत्वाचे आहेत कारण धाव संख्या फक्त स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते फक्त 3 धावा. 5 गडी बाद 3 आणि प्रवीणकडे ही सूत्र आहे. 6 चेंडूंचा सामना कसा करतोय. 6 धावा घेतोय, 10 धावा घेतोय की 6 षटकार मारतोय प्रवीण हा फलंदाज. तेजस गोलंदाजी एंडवर. वारंवार सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव. खूपच दडपण दिसताय मळई संघाच्या डोक्यावरती. अजूनही त्यांना चेंडू काही दिसत नाही. यांनी 5 गडी बाद होत आहेत. फक्त 3 धाव संख्या. खरोखरच ही निच्चांकी धाव संख्या आजच्या दिवसामध्ये म्हणावी लागेल. पण 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रवीण पाहूया किती मोठे फटके आणतोय. आखूट टप्प्याचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत. धाव संख्या होते ती 4 धावा. 5 गडी बाद 4. जय बजरंग मळई अशी बिकट अवस्था. उर्वरित 5 चेंडू शिल्लक. तेजस याचे स्ट्राईक एंड वरती प्रवीण 5 चेंडूंवरती मोठे फटके आणतोय की 5-10 धावांसाठी ओव्हर संपवतोय. पाहूया आखूट टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळला जातोय. एकच धाव मिळणार आहे शंका नाही आहे आणि एकच धाव घेतोय. स्ट्राईकचा फलंदाज मात्र नकार देतोय. धाव संख्या होते ती धाव संख्या होते ती 6 धावा. शेवटचे काही चेंडू शिल्लक. मर्यादित 30 षटकाचा हा सामना. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पाहूया फलंदाज काय फलंदाजी करतोय. 5 धावा आणि बॅटची कड लागून या ठिकाणी मधली एसटी उकडली जाते आणि 6वा हादरा बसतोय तो जय बजरंग मळई या संघाला 5 या धाव संख्येवरती. खूपच निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते जय बजरंग मळई या संघाची दुसऱ्या फेरीमध्ये. मात्र त्याचं श्रेय द्यावं लागेल देवबागचे गोलंदाज उमेश यरागी, प्रथमेश राऊळ आणि तेजस. काय गोलंदाजी होते. आणि खाली कोण प्रवीण प्रशांत मंचेकर कित्येक स्पर्धा गाजवल्या आहेत. काही चेंडू शिल्लक आहे मात्र काय चेंडू टाकतोय. आखूट टप्प्याचा चेंडू उसळी घेतोय. प्रशांतला काही चेंडू समजत नाही आणि धाव संख्या आहे तिथे. धाव संख्या होते ती 5 धावा. खूप मोठी या ठिकाणी गोलंदाजी होते देवबाग संघाकडून. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. खरोखर तिन्ही गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजी केली. या तिन्ही गोलंदाजांसाठी आपण टाळ्या वाजवूया. सुंदर गोलंदाजी. वारंवार आखूट टप्प्याचे चेंडू पाहूया. चेंडू खाली येतोय स्वतः गोलंदाज तेजस आणि हा 7वा गडी बाद होतोय प्रशांत मंचेकरच्या स्वरूपात 5 या धाव संख्येवरती. एक चेंडू शिल्लक आहे. खूपच निराशा दिसते मळई संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. पण ही धाव संख्या जर 15-18च्या आसपास गेली असती तर खूप मजा आली असती असं माझं म्हणणं आहे. कारण 5 ही धाव संख्या, 18 चेंडू आणि 5 धावा.
पण दुसऱ्या इनिंगचा खेळ अजून बाकी आहे, कधीही काही होऊ शकतं. कारण देवबागचे गोलंदाज जसे चमकले तसे या ठिकाणी मळई संघाचे गोलंदाज चमकतील सुद्धा आणि हा सामना मळईच्या बाजूने सुद्धा जाऊ शकतो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तेजस गोलंदाजी एंडवरती, स्ट्राईक एंडवरती येतोय. नवदीप फलंदाज, शैलेश पार्थ कोयंडे नवीनच फलंदाज आहे. एका चेंडूवरती षटकार आणला तर तुझा उदो उदो होणार पार्थ. पाहूया, सुंदर गोलंदाजी तेजस. आधी ब्लॉक मध्ये चेंडू होता मात्र अवांतर स्वरूपात या ठिकाणी 22 स्वरूपात एक धाव मिळते आणि 6 या धाव संख्येवरती या ठिकाणी ही इनिंग समाप्त होते. म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 6 धावा म्हणजे 18 चेंडू आणि 7 धावांचं विजयी लक्ष्य समोर राहत आहे ते महापुरुष देवबाग या संघासमोर. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण देव महापुरुष देवबाग या संघाचं. धन्यवाद. मी थोड्या वेळासाठी या ठिकाणी रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद धनंजय. हिमालय क्रिकेट संघ मोरवे आयोजित भव्य क्रिकेट सामने 2025 गाबी समाज मर्यादित हे क्रिकेट सामने आजचं स्पर्धेचं पहिलं दिवस आणि पहिल्या दिवसातलं शेवटचं दुसरं सामनो रंगतात म्हणजे जय बजरंग मळे विरुद्ध महापुरुष देवबाग. थोडीशी हालाकीची परिस्थिती सध्या तरी ती जय बजरंग मळे संघाची. धावसंख्या झाली पहिल्या एका इनिंगचा खेळ पूर्ण झालो 6 अशी धावसंख्या, सगळ्यात कमीशी धावसंख्या, थोडीशी मनाची लागत पण त्याच्यासून सुद्धा वर कडूचा लागत तर म्हणजे कर्णधार प्रशांत बाबरला आणि विजयाचा लक्ष रावला आता 7 जय महापुरुष देवबाग संघासमोर. 7 आंगडो म्हटला तर इंग्रजीत काय लंगडो आकडो म्हटलं जाता. लंगडो करूचा लागा देवबाग संघाच्या फलंदाजांका. अशा पद्धतीची आग वाकणारी गोलंदाजी करूची लागत. सलामीची जोडी मैदानात 4 पावलं तुमका मैदानाच्या दिशेने चलतात. दोडे अंगाचे दोन्ही फलंदाज उमेश येरागी, जे बुम बुम उमेश येरागी म्हटला जाता ते उमेश येरागी आणि सोम हेट म्हणजे सुमित कोमुरलेकर. चिटेच्या माध्यमातून त्यांची देवबाग संघात आज वर्णी लागली आणि दोन्ही ताकदीचे फलंदाज मनगटात ताकद ठासून भरलेली या आणि विजयाचं लक्ष रावला तर फक्त 7-18 चेंडू हाताशी म्हणजे 1.5 डझन चेंडूत 7 धावा पुरे करतात. आठवड्याचे वार 7, इंद्रधनुष्याचे रंग 7, लग्नानंतर घेतात ती सप्तफेरी ती सुद्धा 7 आणि भारताचं बाजी विजय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं जर्सी क्रमांक सुद्धा 7 आणि विजयाचं लक्ष आता सुद्धा 7. आता 7 धावेसाठी कितक्या चेंडूचा सामना करते दोन्ही फलंदाज आणि उमेश येरागी सर स्ट्राईक वरती. जर उमेश येरागी सरांच्या पहिल्या चेंडूत मोठं फटको निघालो, षटकार खेचलो गेलो तर त्यांना जयेश तांडेल यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक चालू नेलेला. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलो गेलो तर विजयाचं लक्ष 7 आणि षटकारासाठी 500 रुपये. ती कशी सुरुवात असतात उमेश येरागी सरांच्या या फलंदाजीसून. सामन्याक सुरुवात होता पंचाचं हिरो कंदील पेटल्याची खूण. पहिला षटक घेऊन प्रशांत बाबल, समोर फलंदाज उमेश. पहिलो चेंडू स्ट्रेट डावटीचा फटको अलॉंग द कार्पेट जे का म्हटलं जातात. जमिनीसून आग आणि किटा एवढे जाणार चेंडू, जमिनी घासीत जाणार चेंडू, स्वतःचा खाता खोलता. विजयाचा आता लक्ष होता अर्ध्या डझनाचा आकडो म्हणजे 6 आणि स्ट्राईक खेत्री चेंज झाली. स्ट्राईकवर नवीन फलंदाज सुमित कोमुरलेकर. चेंडू शिल्लक 17 आणि विजयाचा लक्ष रावला फक्त 6. 500 रुपयाचा पारितोषिक जयेश तांडेल यांच्याकडनं उमेश येरागी सरांसाठी होता. परंतु उमेश येरागी सर नॉन स्ट्राईक एंडवरती तुमका बघू गावतात. जर एक धाव निघाली तर पुन्हा स्ट्राईक मिळत आणि त्याच्या पुढच्या चेंडूवरती हिट करतं 500 किशात पडतले. हवेत खेळलेला फटको चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोचक बरोच वेळ लागतो. तो सर पोस्टात टाकलेला टपाल सुद्धा गावात जाऊन पोचतात इतको वेळ होतो चेंडूकडे. एका दर समाधान म्हणतात. पुन्हा एकदा 500ची संधी, 500चा पाकिट दारावर येऊन उभ्या राहुला आता उमेश साठीचा.
जयेश तांडेल सर खिशात हात घालतात, परत भुतूट ठेवतात, हात घालतात, परत भुतूट ठेवतात. का 500ची नोट एकदम जातली जर षटकार खेचलो गेलो तर. प्रशांत बाबल पुढचं चेंडू घेऊन धावसंख्या झाली आहे ती 2. विजयाचं 5 को आता ह्या चेंडूवर येता का नाही. जर षटकार खेचलो गेलो तर विजय संपादन होतो. तिसऱ्या चेंडूवरती काय घडतं आणि काय बिघडता पुढच्या चेंडूवर समाप्ताला प्रशांत सर. आणि मात्र दांडी गुल जाता मोठं फटको खेळायचं होतं डीप स्क्वेअरल्याची दिशा ज्या क्षेत्रात बॅट फिरलेली पण मात्र एसटी उद्ध्वस्त झाले. उजवी एसटी बाजूक उडान पडली आणि उमेश सरांका तंबूचा रस्तो धरूच लागलो. जयेश तांडेलचा 500 रुपयाचा पारितोषिक मात्र तसाच शाबूत रावला. पहिलो धक्को बसता पहिलो गडी बारत होता तो म्हणजे महापुरुष देवबाग संघाचो 7 धावांचो पाठलाग करताना. कमालीची गोलंदाजी प्रशांत बाबल. जरी धावसंख्या कमी झाली असली तरी मात्र शेवटपर्यंत गेम मध्ये कसा राहावा होया, कशा पद्धतीचा खेळ करू गयो ह्या गोलंदाजीतून त्यांच्या दिसून येता. इतकी वर्ष क्रिकेट खेळतात ती कित्यासाठी खेळतात आणि आपला अनुभव काय आहे पहिल्या गोलंदाजीत दाखवून देतात. नक्कीच एखादा म्हटलं तर फक्त 7चा जाऊ दिवस सामना आपल्या हातातून गेलेलो पण अशा सोडता नाही. कारण हे क्रिकेट म्हटलं जातं, अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जाता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकता. हो फटको मात्र सामनो विजय पुरो करणारो फटको आणि सामनो पहिल्या षटकात पुरवता महापुरुष देवबाग